सासरे विनायक राऊत यांनी केलेले आरोप गिरीजा राऊत यांनी फेटाळून लावलेत। फ्लॅट आणि पैशांबाबत विनायक राऊत यांनी केलेले आरोप खोटे आहेत असं गिरीजा राऊत म्हणतात। संसार चांगला व्हावा यासाठी तक्रार केली नव्हती असं देखील गिरीजा राऊत यांनी सांगितलंय। आपल्यासोबत गिरीजा राऊत आहेत आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट सागर कदम। आपण त्यांच्याशी बोलत आहे। तुम्ही विनायक राऊत आणि त्यांच्या मुलगा त्यांच्या कुटुंबियांविषयी तक्रार केली आहे। काय तुमचं नक्की म्हणणं आहे? काय तुमच्यावरती त्यांनी त्रास दिला आणि अघोरी विद्येचा त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख आहे, नक्की काय थोडक्यात सांगा। विनायक राऊत, गीतेश राऊत, श्यामल राऊत आणि सुरेखा सरफरे, राजेश सरफरे आणि 3 ह्या सगळ्या प्रकारात इन्व्हॉल्ड असलेले बाबा, ह्या सगळ्यांनी जाणून बुजून पूर्ण प्लॅनिंगनी मला अघोरी त्रास देऊन, इतर शारीरिक, मानसिक, भावनात्मक त्रास देऊन मला आर्थिकरित्या हँडिकॅप करून पूर्णतः माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। स्पेसिफिकली अघोरी कृत्यांबाबत बोलायचं झालं तर विनायक राऊत आणि श्यामल राऊत यांना व्यवस्थितरित्या पूर्ण कल्पना होती की त्यांचा मुलगा हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी असक्षम आहे आणि ती गोष्ट लपवण्यासाठी जेव्हा मी त्या गोष्टीवर प्रतिकार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी एक क्षुल्लकशा घाबरण्याच्या घटनेला ह्या सगळ्या अघोरी इलाजांचं वळण देऊन अक्षरशः 2018 पासून 22 सालपर्यंत मला ह्या सगळ्यात गुंतवून माझं पूर्ण आयुष्याची त्यांनी वाट लावलेली आहे। विनायक राऊत यांची इन्व्हॉल्वमेंट किती होती? हा सगळा प्रकार किंवा अघोरी विद्येचे जेव्हा प्रयोग तुमच्यावरती केले गेले त्यावेळी ते किती वेळा उपस्थित होते आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट प्रत्यक्ष कशी असायची? पर्सनली ते अघोरी बाबांकडे 1-2 ठिकाणीच आले आहेत, पण गीतेश राऊत यांचे वडील असल्यामुळे त्यांना पूर्ण परिस्थितीची कल्पना होती। त्यांना सगळे अपडेट्स बिहाइंड माय बॅक मिळत होते आणि सगळ्यांना सगळं माहिती असून त्यांनी असं प्रोजेक्ट केलं की हे दोघेच हिच्याबरोबर राहतात आणि वी डोंट हॅव द क्लिअर पिक्चर, बट सगळ्यांना सगळं माहिती आहे। वडील म्हणून त्यांना त्यांच्या मुलाचा स्वभाव, त्यांच्या बायकोचा स्वभाव सगळं माहिती होतं, तरीही त्यांनी मला ह्या गोष्टी सगळ्या निमूटपणे सहन करण्यासाठी आपण बोलू शकतो भरीस पाडलेलं आहे। तुम्ही म्हणालात की विनायक राऊत यांची इन्व्हॉल्वमेंट होती, कशा पद्धतीनं घरामध्ये मनी लॉन्ड्रिंग जे व्यवहार जे व्हायचे? तुम्ही म्हणाल की HDFC बँकेत तुमचं अकाउंट होतं पण तुम्हाला ॲक्सेस नव्हता? हां, फक्त माझ्या नावावर अकाउंट होतं, पण सगळे व्यवहार गीतेश राऊत याच्या परमिशननी आणि त्याच्या डिरेक्ट ॲक्सेसनी होत होते किंवा मी PNGचा जॉब सोडल्यानंतर मला तो एक स्पेसिफिक माझी PNGची लास्ट ड्रॉन सॅलरी 2018 पासून 23 सालापर्यंत सेम अमाऊंट मला देत होता आणि HDFCची अमाऊंट यूज करण्याची तर परमिशन नव्हतीच, पण ही कॅश अमाऊंट पण मला यूज करण्याची परमिशन नव्हती। त्यांच्या मनाविरुद्ध कुठेही खर्च केल्यास मला प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे आणि मनी लॉन्ड्रिंगचं म्हणायचं झालं तर कॅश किंवा इतर त्यांचे जे बिझनेस हे आहेत त्याच्यात आपण जे बोलतो ब्लॅक टू व्हाईट असे जे काही प्रकार आहेत ते ह्यांचं खूप काही चालायचं, बट आय नेवर वेंट इन टू दॅट डिटेल। आणि मनी लॉन्ड्रिंगचं आपण शक्यता नाकारूही शकत नाही, कारण एक असा प्रसंग होता की लिटरली 17 ते 18 लाख मला शारीरिक त्रास होत असतानाही गीतेशने घरी मनी काउंटिंग मशीन असूनही मला हाताने मोजायला लावलेले आहेत आणि मी रडत त्या रात्री पूर्ण ती कॅश मोजून त्याला दिलेली आहे।